पाहिलंय बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून वेगळ्या कारणांमुळे राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे। बीडचा आणि एकूण मराठवाड्याचा विचार करायचा झाला तर कोणकोणत्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कोणत्या लढतींकडे विशेष लक्ष असेल? प्रज्ञा, आपण बघायला गेलं तर बीडमध्ये एकूण 6 नगर परिषदांची निवडणूक होत आहे। पण प्रामुख्याने जे राज्याचं लक्ष लागलेलं आहे ते आहे परळी वैजनाथकडे। कारण पहिल्यांदाच 15 वर्षानंतर आपण बघितलं तर मुंडे बहीण भाऊ नगर परिषदेसाठी एकत्र आलेले आहेत आणि त्याचबरोबर दोघांनीही गेले काही दिवस इथे प्रचार केलेला आहे। आणि इतकंच नाही तर याच्यानंतर आपण बघायला गेलं तर जे खासदार बजरंग सोनवणे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे, हे देखील परळीमध्ये तळ ठोकून होते। काल रात्री 10 वाजेपर्यंत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाल्या। काल प्रचार थंडावलाय आणि आता जे परळीमध्ये जे मतदान होणार आहे त्याला सुरुवात देखील झालेली आहे। दुसरीकडे आपण बघायला गेलं तर अंबाजोगाईमध्ये जी एक लढत होतीये त्याच्यामध्ये 2 आघाड्या आहेत ज्यामध्ये कुठल्याही पक्षाचं चिन्ह नसणार आहे। त्या ठिकाणी पक्षाचं चिन्ह जरी नसलं तरी त्या लढती देखील जोरदार होणार आहेत। कारण तिथे आमदार नमिता मुंदडा यांची प्रतिष्ठा पणाला आहे। त्याबरोबर माजलगाव आणि धारूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि दुसरीकडे बघायला गेलं तर जे भाजप आहे अशा तिरंगी लढता त्या 2 ठिकाणी होतात। मात्र जे प्रमुख आपण लढत बघायला गेली जी परळीमधली आहे त्या ठिकाणी अर्थातच मुंडे भावंडांचं आणि जे खासदार आहेत बजरंग सोनवणे या सगळ्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। मुंडे बंधू भगिनी आणि त्यासोबतच राष्ट्रवादी